सगळ्यात जवळचं स्टेशनवरूनच वाटलं. हार्डली 5 मिनिटं पण नाही आहेत. पूर्ण असं हे आहे, ब्रिजच्या खाली एक रस्ता आहे क्रॉस करायला, त्याच्याबरोबर एक्झॅक्ट समोरच आहे. नमस्कार मित्रांनो, मी रोशन पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर राणीच्या बागेमध्ये चाललो आहे. आधी बघायचं आहे तिकडे फुलांनी वेगळे वेगळे हे केले आहेत, म्हणजे फुलांच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी बनवल्या आहेत. तिकडे पुष्पोत्सव आहे, ते मला बोलायला पण जमत नाही, ते आहे तिकडे. तर ते बघायला चाललो आहे. आई, शिल्पा आणि मी चाललो आहे, मी 3 जण. तर चला आता लगेच निघतो, कारण की आता वाजलेत 4 वाजायला आलेत आणि ते 8 वाजेपर्यंतच आहे. तर बघूया बघायला भेटते की नाही, कारण की आजचा शेवटचा दिवस आहे. तर बघूया किती काय बघायला भेटतोय आणि किती काय दाखवायला भेटतोय तुम्हाला. तर चला आता निघतो. रिक्षाने आम्ही आता खास स्टेशनला आलोत आणि आता इथून जायचं दादरला आणि दादरवरून मग भायखला ट्रेन पकडायची आहे. भायखला ट्रेन म्हणजे CST दादरवरून. तर आता आले दुसरी ट्रेन. हात दाखव ट्रेनला. थांब, जास्त पुढे नको जाऊ. हा, तिकडे तो मागचा अपंगांचा डब्बा आहे. भायखला स्टेशनला पोहोचलो. आता ईस्टला जायचं आहे आम्हाला. स्टेशनवरून पहिल्यांदा आलो. तर लास्ट टाइम मला आलो होतो मी जेव्हा राणीच्या बागेमध्ये, तेव्हा बाईकने आलेलो. तर दाखवतो तुम्हाला रस्ता ट्रेननी कसा आहे, ते ईस्टला जाऊन कसा आहे रस्ता, कुठून जायचं आहे, कसं जायचं आहे. 5 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. तर बघूया आता. सगळ्यात जवळचं स्टेशनवरूनच वाटलं. हार्डली 5 मिनिटं पण नाही आहेत. पूर्ण असं हे आहे, ब्रिजच्या खाली एक रस्ता आहे क्रॉस करायला, त्याच्याबरोबर एक्झॅक्ट समोरच आहे. कारण आम्हाला बाईकने आलो होतो, इकडून आलेलो. हे बघा सर्व चाललेत. आई आणि शिल्पा इकडे पुढे आहे. इकडची एंट्री बंद केली आहे आणि इकडून जायची आहे एंट्री आहे. इथून आहे एंट्री. आणि आज शेवटचा दिवस, आता फुल गर्दी आहे. सर्व फोटो काढण्यामध्येच बिझी आहेत. गेटवरतीच महाराजांचं आहे आणि वेलकमचं केलेलं आहे पूर्ण फुलांचं. आणि इकडे आजूबाजूने सर्वकडे कुंड्या वगैरे लावल्यात. हे बघा पोलिसांचा बंदोबस्त आहे.
चंद्रयान केलेलं त्याचं आहे, बनवले फुलांचं एकदम भारी केलंय. इकडून लाल कलरची आहेत पानं, त्यांची झाडं आहेत. आणि इकडून साईडनी पूर्ण गोंड्याची झाडे गेलेत. हे बघ किती वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या रंगाची फुलं आहेत. शिल्पाने आई एवढी फुलं बघून उचलून केसात घालू की काय असं झालंय. गोंड्यांची फुलं ना. हा, गर्दी किती आहे हे बघा. पुढे हत्ती बनवलंय. सर्व फुलांचंच केलंय, हत्ती वगैरे. बघा किती रंगाची फुलं आहेत. हा, भारी केलंय आणि फुलाचंच केलंय. हा छान बनवलंय पण गर्दीला आहे. इकडे पुढे वाघ बनवलंय हे बघा. इकडे वाघ आहे आणि इकडे पुढे जिराफ आहे. दाखवतो तुम्हाला. साईडला जिराफ केलाय फुलांचा, पूर्ण व्हाईट आणि ऑरेंज फुलांचा केलाय. कसला मस्त केलाय एकदम. साईडला वाघ केलाय. भारतीय झाडे लावा. त्याच्यामध्ये ज्या ज्या प्रकारची झाडं आहेत त्यांची नावं लिहिली त्यांच्याबरोबर. जसे की चिंच झाला, उंडल, मोह, परत हे अजून आहेत बाकी झाडं, बेल वगैरे आहेत, कंदम असं, करंज, शमी, सोनचाफा, तोफाल, असे वेगळ्या वेगळ्या प्रकारची झाडं लावली. एक बार जांच करवाइए, जो गैस यूज करते हैं ना उसका जांच कर कंपल्सरी 5 साल में एक बार करवाइए. 5 वर्षांनी एक वेळेला चेकअप करायचं आहे गॅसचं, असं इकडे माहिती आहे. 236 रुपये गैस का जांच कराने लगे, अपना जांच कराना चाहिए. गैस का फिलहाल तो यहाँ गैस का लगा तो गैस हमको लगा अपना जांच कराना. महेश अंकल जो गार्डनर,
हे कोथिंबीरचं झाड लावलंय बघा. इकडे पुदिना लावलाय, इकडे निवडुंग आहे. आणि इकडे पण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फुलं लावलेत. इथे बोराचं झाड आहे. इथे पूर्ण लिस्ट दिलंय की कुठल्या कुठल्या प्रकारची झाडं आहेत ते. सात रंगांच्या फुलांचा इंद्रधनुष्य केलाय बघा. तो मस्त केला एकदम. 7 रंगाची 7 फुलं आहेत. सात रंगांची फुलं आहेत ती सर्व. इथे आतमध्ये सर्व फलांची झाडं लावलीत बघा. प्रत्येक झाडाचं इकडे नाव टाकलंय बघा. हे आंबा आहे, आंब्याचं झाड आहे मोहरलेलं. या साईडला सर्व निवडुंगाच्या जाती आहेत. ये लाइन में पूरा कैक्टस है। अंदर इस लाइन में पूरा कैक्टस का ही है ना? ये देख आप वाला कैक्टस है। देखो अवार्ड वाला भी कैक्टस, इसको अवार्ड मिला है। ह्याला अजून फुलं आहे, ह्याला पण फुलं आहेत. वाह कोण बोलते बघा. छान वाटते ना. एकदम भारी केलं होतं फुलांचं. वाघ वगैरे, परत जिराफ वगैरे केला होता, भालू वगैरे केला होता. एकदम मस्त केलेलं आणि एकदम वेगळ्या वेगळ्या प्रकारची फुलं बघायला भेटली. आई आणि शिल्पाला बघूया काय कसं काय वाटलं करून. ते तर पूर्ण फिरून आले सगळे, मला तर पूर्ण बघायला पण नाही भेटलं. बरोबर काय कसं वाटलं? छान वाटलं. एवढी फुलं पहिल्यांदा बघितलेली काय एक साथ? म्हणजे असं पण म्हणजे काही खरोखरीची होती. एवढे कलरिंग फुलं होती सर्व. छान वाटलं. झाडं म्हणजे मिरचीचं झाड होतं. मिरच्या आलेल्या बघितल्या काय? थोडा छोट्या छोट्या एक झाडावरती आलेल्या पिकलेल्या छोट्या छोट्या मिरच्या आलेल्या. पडवल, घोसवाली सगळी म्हणजे गावच्या भाज्या पण त्या सगळ्या होत्या लावलेल्या. कोथिंबीर, वेलची, जायपत्री, चाय होती. नाही भरपूर झाडं होती. चला आता झाले बघून. आता निघतो आम्ही इकडून. आता व्हिडिओ इथे संपवतो. व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक, कमेंट, शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.